श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं, सर्व रसिक श्रोत्यांचं, वाचक प्रेमींचं आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. या सुविचारासोबत सुरू करूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण आनंद घेणार आहोत कथा वाचनाचा. श्रोतेहो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत प्राचार्य चंद्रशेखर तुकाराम कळसे यांचं कथावाचन. श्रोतेहो, चंद्रशेखर कळसे हे महात्मा फुले अध्यापक विद्यालय जळकोट, जिल्हा लातूर इथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे बरेचसे पुस्तकंही प्रकाशित आहेत. काही ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये एक ग्रामीण कथाकार म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मान देखील त्यांना मिळालेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथे 2006 आणि 2007 या वर्षी सलग 2 वर्ष त्यांच्या कथेला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. चला तर मग श्रोतेहो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात ऐकूयात प्राचार्य चंद्रशेखर कळसे यांचं स्वरचित कथावाचन. श्रोतेहो नमस्कार. आपल्यासमोर मी 2 कथा ठेवणार आहे. यापैकी पहिली कथा मी आपल्यासमोर सादर करत आहे. ही कथा वास्तवाचे मूळ भान जपणारी आहे, ग्रामीण मूल्य संस्कृतीची जोपासना करणारी आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रहो, माणूस येतो आणि जातो, त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. मूलतः ही कथा माझ्याच मातीशी निगडीत असलेली कथा मी आपल्यासमोर सादर करतोय. लगीन. भल्या रामपर्यात पांढऱ्यावाड्यातला विठ्ठल फळाच्या कडला परसाकडला बसला. अर्ध्यात झालं नाही तोच त्याची नजर वाकड्या बाबळीवर गेली. तसाच धोत्राचा सोगा उचलून लागला ठणठण बोंबलायला. अरे लव्हाराच्या दगडूनं घात केला र, त्यानं झाडाला फाशी घेतली की र. विठ्ठलाच्या असल्या ओरडण्यानं आजूबाजूला बसलेली समधी मंडळी जागच्या जागीच तांबट ठेवून तसंच झाडाकडं फळाकडं पळायला लागली. दगडू गेल्याची खबर साऱ्या गावात वाऱ्यावनी व्हायली. पंढरपूरला आषाढी एकादशीला अख्खा महाराष्ट्र जसा गोळा होतो तसं अख्खं गाव फळाकडं झाडाजवळ जमायला लागलं. महात्मा पाटील तंबाखूची पूड तोंडात मळून पिचकाऱ्या मारीत जसा पांदीतून भुजंग फुनकाऱ्या मारीत निघावा तसा गर्दीतून पुढं पुढं सरसावला आणि फाशी गेलेला दगडू निहाळून पडलेल्या तोंडानं मैदानात येऊन बसला. उठलेलं मव्हाळ पुन्हा बसावं तशी समधी मंडळी पाटलाच्या भोवती टकामका बघत बसायला लागली. अरे नाग्याले का, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे होई र, जाय की जरा ठाण्याला वर्दी देऊन ये. आणि काय र, हे बी काय पाटलानं सांगायचा मान आहे होई र, असा एकाएकी नव्या माणसावर धाड घालणाऱ्या कुत्र्यागत सोनाराचा दामू नागू कोतवालावर फसपुण्या फसकला. खिशातली बिडी शिलगावी जशी आगीन गाडी धूळ सोडावी तसा बका बका धूळ सोडीत तेल्याचा किसना बोलायला लागला. पाटील, पोरानं लई वंगळ काम केलं बघा. खाता पंढरी दावली किंवा ना बापाला. लकून थापटून थापटून हाडं खिळखिळ्या झालेल्या ज्ञानाचं काय होईल ते देव जाणार रे बाबा. किसनाचं असलं बोलणं मध्येच थांबीत आणखी त्यानं कातरलेली सुपारी पाटलाच्या हातावर देत आणसाकाचा भिवा म्हणाला. पर लेखालू, मला एक कळत नाही, ह्या दगड्यानं असं केलंच कसं म्हणावं. घरात काय कुणाचा जाच नाही का जुलूम नाही. बोलून चालून इन मिन 2च माणसं, बाप आणि लेक. अरे हे जाऊ द्या, ह्या दगड्याचा बाप गेण्या कुठशीक गेलाय याचा पत्ता काढा अगोदर, असं म्हणत पाटलानं डाव्या पायाची मांडी वर करून पिचकारी मारली. म्हातारं कुठतरी गावाला गेलेलं दिसलं बा. आणसाकानं हटकिलं तर म्हणला दगड्याला पोरगी बघाय चालू म्हणून. अशी काही विशेष माहिती असल्यागत सुताराचा रामू सगळ्याची पाये कच कच तुडवीत येऊन पाटलाजवळ फतकुल मांडून बसत होता. तेवढ्यात पाटील गरजले. अरे इथं कशाला बसताव, जावा की मग आसपासच्या खेड्यापाड्यासनी. कुठं घ्याना गावला तर पहा आणि त्यांच्या पाहुण्या रावळ्यासनी बी सांगावा द्या दुपारच्या वक्ताला माती आहे म्हणून.
तशी दोघं चौघं पुढं सरसावली. बघता बघता दिस पार कासराबर वर चढला. सारं गाव वैतागलं. तसा हरबाचा सदू पाटलाकडं तोंड करून जोरजोऱ्यानं बोलायला लागला. पाटील, वाट बघण्याची बे काय हद असतीया. दिस निघायला ठाण्याला वर्दी गेली आहे. ह्या पोलिसांचा बी पत्त्या नाही आणि ह्या ग्यान्या काकाचा बी पत्त्या नाही. अजून किती वेळ वाट बघायची का मुर्दा असाच झाडाला लटकू द्यायचा? सदबाचं असलं उद्विभागाचं बोलणं ऐकून अंसाकाला राहुलच नाही. अरे लेकानो, कोणीतरी झाडावर चढा रे, कोणीतरी झाडावर चढा. काय इप्रीत दिस दावलास रे देवा, काय इप्रीत दिस दावलास, असं म्हणून अंसाका जोरजोऱ्यानं गवरायला लागली, रडायला लागली. अंसाकाचं रडणं बघून अंगात वीज संचारल्यागत वाकडा तिकडा असणारा संतुबा चांबार झाडावर चढण्याच्या बेतानं पुढं पुढं सरसावतो. पण पुढं कुणीच येत नाही म्हणून जसा पुढं गेला तसाच मागं येऊन बसतो. त्योच पोलिसाची गाडी सायरान वाजवीत बेळ्याजवळ येऊन थांबते. 2 पोलीस, 1 जमादार गाडीतून खाली उतरतात. कसं तरी मोठ्या कष्टानं नाकाला रुमाल बांधून ढांगा टाकीत झाडाजवळ येतात. तसाच सदबा पाटील जमादाराच्या कानात हळूच काहीतरी कुजबुजतो. तसा जमादार दगडूचा पंचनामा करून चिरपाडीसाठी सरकारी दवाखान्याला घेऊन जातो. आता सगळं गाव त्या झाडाजवळून पांगायला लागतं. तसं दमादमानं सगळं गाव दुपारच्या वक्ताला ग्यानाच्या घराकडं जमायला लागतं. दुपारच्या गाडीनं ग्याना कोणाला तरी संग घेऊन गाडीतून खाली उतरतो. तशी आजूबाजूची समधी माणसं ग्यानाकडं टकामका बघायला लागतात. लोक आपल्याकडं का बघतात याचा ग्यानाला अचंबा पडतो. लोक आपल्या सोबतच्या पाहुण्याला बघून तर आपल्याकडं बघत नसतील अशा बेतानं सगळ्यासनी ऐकू जाईल अशा आवाजात बळत छत्रू आम्हाला म्हणतो, ए बघे छत्र्या लेखा, मह्या दगडाला बघायला पाहुणं आले. काल मी पोरगी बघायला गेलतो. पोरगी चांगली शिकली सवरलेली आहे. एवढी कार्तिक झाली की दगड्याचं लग्न लावून टाकायचं. दगड्याचं लग्न लागलं म्हणजे सगळं घोडं गंगतच न्हालं म्हणायचं. काय पाहुण्यानं बी हो भरला. तसा ग्याना पाहुण्याला घेऊन घराकडं चलायला लागला. तरी बी लोकाची नजर ग्यानावरची हटना. आता मात्र ग्यानाला लोकाची नजर वेगळी वाटली. त्याच्या पोटात पाय शिरले. झाप झाप पावलं टाकीत हा म्हणता ग्याना घर गाठला. घरामोरची गर्दी पाहून ग्यानाचा पाय जड झाला. ग्याना कावरा बावरा होऊन इकडं तिकडं बघायला लागला. इतका वेळ गप्प बसलेली अंसा अक्का ग्यानाला बघताच पुन्हा जोरजोऱ्यानं गौरायला लागले. अरे ग्याना, कुठं खपला होतास र, कुठं खपला होतास? आपला दगड्या कुठं आहे र, आपला दगड्या कुठं आहे र, आपला दगड्या कुठं आहे र. हे वाक्य ग्यानाच्या काळजात आर पार घुसलं आणि दगडू म्हणून ग्यानानं टाहो फोडला. ग्याना दन दिशा जमिनीवरती आदळला. सगळ्या लोकांचा घोळका ग्यानाभोवती जमा झाला. ग्यानाची दातकीळ बसली होती. कुणी त्याचं नाक दाबून धरत होतं तर कुणी त्याला कांद्याचा वास देत होतं. कसं तरी करून ग्यानाची दातकीळ काढली गेली. ग्याना भानावर आला. धाय मोकळून रडायला लागला. रडत पडत तडक घरात गेला. घरात इकडं तिकडं बघायला लागला. घरात काही दगडू दिसच ना. तवा छाती आपटो आपटो जोरजोरानं रडायला लागला. सांगा माझं पाखरू कुठं आहे? सांगा रे माझा चिमणा कुठं आहे? सांगा रे माझा राघू कुठं आहे? कुणीतरी बोला रे, माझा गोळा कुठं पडलाय? कुणीतरी बोला रे, कुणीतरी बोला. ग्यानानं विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर कुणीच देऊ शकत नव्हतं. सगळ्याची तोंडं शिवल्यागत झाली होती. एवढ्यात कुठून तरी गाडीचा आवाज आला. तशी दवाखान्याची पांढरी गाडी ग्यानाच्या दारामोर उभारली. तसा सगळ्या लोकांचा गलका उडाला आणि तशी भयान शांतताही पसरली. दोघा चौघांनी दगड्याचा देह गाडीतून बाहेर काढला, अंगणात ठेवला. अंगणात ठेवलेल्या दगड्यावरती ग्याना धाय मोकळून रडायला लागला. पुन्हा रडता रडता ग्यानाची दातकीळ बसली गेली. दोघा चौघांनी ग्यानाला उचलून भिंतीला टेकवलं. ग्यानाची दातकीळ काढली गेली. ग्याना भानावर आला. अंगणात ठेवलेल्या दगड्याकडं टप टप आसवं गळायला लागला आणि त्या आसवामध्ये त्याला आठवायला लागला तो दिवस ज्या दिवशी दगड्याची आई भाणी देवाघरी गेली. तेव्हापासून आपण केलेला दगड्याचा परतपाळ. महात्मा पाटलाची गावकी करायची. पाटलीन 2 भाकरी द्यायची. 1 भाकर आपण खायची आणि 1 भाकर दगड्याला द्यायची. असं करून दगड्याला लहानाचं मोठं केलं. दगड्या चांगला शिकायला लागलाय म्हणून दगड्याला
काही न कमी पडू देता ज्ञाना त्याला सगळं शिक्षणाचं साहित्य देऊ लागला. ज्ञाना कुठंच कमी पडला नाही. दगड्या चांगला शिकायला लागला. पोरग चांगलं शिकायला लागले म्हणून ज्ञानानं दगड्याला उदगीरला शिकायला ठेवलं. उदगीरला बी दगड्या BAला विभागात पहिला आला. पोरग पहिला आले म्हणून ज्ञानानं दगड्याला त्याच्या मनावर पुण्याला शिकायला ठेवलं. तिथं बी दगड्यासमोर येस हात जोडून उभा होता. पुण्याला दगड्या सोन्याच्या पदकानं नवाजला गेला. अख्ख्या महाराष्ट्रात DG लोहार म्हणून नावारूपाला आला. बापानं आपल्यासाठी कस्ता खाल्ल्यात, आपल्यासाठी लय कष्ट केल्यात म्हणून मिळालेलं पदक बापाला दावण्यासाठी दगड्या बिगी गावाकडे निघाला. पण वाटत नियतीनं त्याच्यासोबत वेगळाच डाव मांडला. वाटत दगड्याचा अपघात झाला. अपघातात दगड्याचं रक्त पाण्याने वाहिलं. दगड्या वाचल याचा कोणाला भरोसा नव्हता. पोरग वाचलं पाहिजे म्हणून नको तिथं नवस करत, नको तिथं गुडघे टेकत ज्ञाना पुण्याला आला. पोरासाठी बेभान झालेल्या ज्ञानाला फक्त आपलं पोरग आणि त्याला लागणारं रक्त दिसत होतं. माणूस माणसासाठी जात बघतो, पण सगळ्या जातीच्या माणसामध्ये रक्त लाल असते एवढंच ज्ञानाला माहीत होतं. रक्त चांगलं की वंगाळ याचा देखील कुठला खानसुमार ज्ञानाला नव्हता. रक्त लाल असते एवढंच ज्ञानाला माहीत होतं, पण त्या लाल रक्तात बी अनेक रंग असतात हे देखील कुठं ज्ञानाला माहीत नव्हतं. रक्ताचा लाल रंगात अनेक गट असतात हे देखील कुठं ज्ञानाला माहीत नव्हतं. म्हणून दिलं पोरग वाचलं पाहिजे एवढंच ज्ञानाला माहीत होतं. म्हणून दिलं त्याचं रक्त घेऊन ज्ञाना दवाखाना गाठायचा. कारण पोरासाठी बेभान झालेल्या ज्ञानाला फक्त आपलं पोरग आणि त्याला लागणारं रक्त दिसत होतं. कसं तरी करून ज्ञानानं दगड्याला मरणाच्या दाढेतून वाचवलं. दगड्या चांगला झाला. हसायचा, खेळायचा, बोलायचा, चालायचा. पण एकाएकी गिऱ्हाण लागणाऱ्या सूर्यागत पांढरा शिपट दिसणारा दगडू एकाएकी काळवंडू लागला. त्याच्या हातापायाला गळती झाल्यासारखं होऊ लागलं. त्याची हात पाय काटकागत व्हायला लागली. त्याच्या केसाला गळती लागली. डोळं खोल खोल खळगं पडल्यागत व्हायला लागली. पोरग आपल्याला बघून तर हाय खात नसल म्हणून ज्ञानानं दगड्याचं लगीन लावायचं ठरवलं. लगीन लागलं म्हणजे दगड्या बी खुश होईल आणि मला बी आधार होईल या विचारानं काल ज्ञाना घोणशीला पोरगी बघायला गेला आणि इकडं दगड्यानं झाडाला फाशी घेतली. असा काही सगळा प्रसंग ज्ञानाच्या डोळ्यासमोरून तळून गेला. एवढ्यात गर्दीत कोणीतरी आजूबाजूला कुजबुजलं. दगड्याला HIV पॉझिटिव्ह होता म्हणून. या HIV पॉझिटिव्ह शब्दाचा आणि दगड्याच्या मरणाचा कुठलाच धागादोरा लागला नाही. इकडं लोकांनी दगड्याला आंघोळ घातली होती. आयाबाया त्याच्या अंगाला हळद लावित होत्या. रुचकीच्या झाडाची फांदी आणली गेली. नवरदेव दगडू सजविला गेला. सगळ्या लोकांमध्ये अक्षता वाटल्या गेल्या. सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये आश्वाच्या धारा आणि हातात अक्षता होत्या. ज्ञानाबी दगड्याकडं बघत बघत हिरमुसल्यासारखा व्हायचा आणि एकाएकी बसल्या जागीच ताडकन चित्र हसत इकडं तिकडं उड्या मारायला लागला, पळायला लागला आणि पळता पळता म्हणायला लागला, मह्या दगड्याच्या लग्नाला या बघा, मह्या दगड्याच्या लग्नाला या बघा, मह्या दगड्याच्या लग्नाला या बघा. फाशी घेऊन मेलेला नवरदेव दगडू एकदाच मेला होता. मात्र इथं जिवंत असणारा ज्ञाना मात्र रोज नवं मरण मरत होता, रोज नवं मरण मरत होता. धन्यवाद. श्रोते हो, मी आपल्यासमोर भूक नावाची कथा सादर करीत आहे. भूक ही कथा एका प्राथमिक शिक्षकाची आहे. ती आपल्यासमोर सादर करीत आहे. परिपाठ झाला आणि सगळी मुलं वर्गात रांगेने गेली. त्याबरोबर पोस्टमनही शाळेमध्ये आला आणि मुख्याध्यापकाच्या हातामध्ये पत्र दिलं. मुख्याध्यापकाने पत्र फोडलं आणि वाचलं. अरे जा, हे नामा मास्तरला दे बरं, असं म्हणून संजूच्या हातामध्ये मुख्याध्यापकाने पत्र दिलं. संजू बरोबर 5वीच्या वर्गामध्ये गेला आणि नामा मास्तरांना सांगितला, हे तुमचं पत्र. मास्तरांनी बघितलं तर त्याच्यामध्ये कार्यक्रम लागला होता. यशदाला नामा मास्तरांनी बोलावलं होतं प्रशिक्षणासाठी. नामा मास्तर म्हणाले, अरे माझी कशी काय निवड झाली? म्हणून ते लगबगीनं मुख्याध्यापकाच्या कार्यालयात आले आणि म्हणाले, हे बघा मुंडे सर, आणि मला कशामुळं ट्रेनिंगला पाठवलं, हे माझी काही जायची इच्छा नाही. हे बघा नामा मास्तर, शासनाचे आदेश आहेत. तसं असेल, तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही तसं लेखी द्या, मी कळवतो.
तसं नामा मास्तरनी लेखी म्हटल्याबरोबर थोडंसं डगमगता पाय केला आणि मग गुपचूप मान हलवून त्यांनी हो भरला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रीतसर आपली बॅग घेऊन नामा मास्तर जांभून ट्रॅव्हल्समध्ये बसून पुण्यामध्ये दाखल झाले. मस्त 2-3 दिवसाचं ट्रेनिंग छान अनुभवलं आणि मग सोबतचे मित्र म्हणायला लागले, चला आपण पुणे पाहून येऊ, पुणे तिथे काय उणे असं सारखंच म्हणतात. नामा मास्तराला नाही वाटलं, खरंच आपण पुण्याला आलोत पण कधी फिरलोच नाहीत. मग चला योगायोगानं आज आपण आपल्या सवंगड्यासोबत फिरूया. म्हणून नामा मास्तर सगळ्या शिक्षकांसोबत ते पुण्यामध्ये फिरायला निघाले. दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घेतलं. त्यांच्यासमोरच महात्मा फुलेंचं सदन, सदनालाही नमस्कार केला. पण सदन पडझडलेलं पाहून नामा मास्तरांचा त्रागा झाला आणि त्यांनी सरकारला शिव्याची लाखोली वाहिली. एवढे मोठे फुल्यांनी शिक्षणात क्रांती केली आणि त्यांच्या घराची अशी अवस्था, हे फार विचित्र आहे. आपणच एकदा शासनांना पत्र लिहावं असं म्हणून ते मनातल्या मनात ठरवले. एवढ्या वेळात त्यांचे सवंगडी कुठं गायब झाले नामा मास्तराला नाही कळालं नाही. नामा मास्तर कावरेबावरे होऊन इकडं तिकडं पाहिलं. आता माणसांच्या घोळक्यामध्ये आपले सवंगडी आणि त्यातल्या त्यात थोडे जवळचे होते ते, फक्त चेहरे ओळखीचे आणि एक दोघाचे आडनावं माहिती. कोणाला विचारावं तर कोण सांगणार आहे इथं. म्हणून ते पुन्हा मंदिराच्या जवळ येऊन पुन्हा इकडं तिकडं बघायला लागले. कुठेही मागमूस दिसेना. चला आपला आपण फिरूया पुणे. म्हणून ते थोडंसं पुढं आले आणि एका गल्लीमध्ये ते शिरले. गल्लीमध्ये शिरल्यानंतर तिथे अनेक स्त्रिया नटापटा करून मास्तरांकडे पाहत होत्या आणि खुणावत होत्या. मास्तरांना तर अजिबच धक्का बसला, हे काय आहे. आणि मग ते इकडं तिकडं पाहत लाजून शरमून पुन्हा चालत होते. तरी सुंदर सुंदर बायांचा घोळका त्यांना खुणावत होता. तरी मास्तर लाजेने शरमून होऊन खाली मान घालून पुढे पुढे चालतच होते. आणि काही अंतर चालल्यानंतर एका लावण्यवतीची आणि मास्तरांची नजरानजर झाली. मास्तरांचे पाय न कळत त्या लावण्यवतीकडे वळले. त्या लावण्यवती जवळ जाताच त्या लावण्यवतीने मास्तरांचा हात पटकन धरला आणि आत ओढून नेली. काय चाललंय हे मास्तरांना कळायला भागच नाही. आणि मास्तर पूर्णतः एकदम कुठल्या तरी कोमाच्या अवस्थेमध्ये गेल्यासारखे झाले. ती आत आल्यानंतर ती म्हणाली, काही करा साहेब, हे बघा आधी 200 रुपये द्या, पुढचं बघूया, आधी 200 द्या. आता गुरुजी नामा मास्तर टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी आपला हात न कळत खिशामध्ये घातला आणि 200 रुपये दिले. त्याबरोबर त्या महिलेने बाजूला बसलेल्या चिंगीला बोलवलं आणि म्हणाली, चिंगी हे घे 200 रुपये आणि बाजारात जा आणि खिचडीचं साहित्य घेऊन ये. 4-5 वर्षाची चिंगी लगबगीनं बाहेर पळाली आणि तशी बाईने दरवाजा बंद केला. मास्तरांना पलंगावर बसायला सांगितलं. पलंगावर बसायला लावल्यानंतर मास्तरांना कुठेतरी चांगल्या घरी आल्यासारखं भास झाला आणि बाई तर अशा ह्याच्यामध्ये अवस्थेत दिसते. मास्तरांना प्रश्न पडला आणि विचार करता करता काही क्षणात लहान मुलगी खिचडीचे साहित्य घेऊन आली. तशी ती मास्तरांना म्हणाली की मास्तर 2च मिनिटं बरं का, आणि मी खिचडी टाकते आणि मग आपण काय ते करूया. मास्तरांना काय चाललंय कळायलाच मार्ग नव्हता. तोपर्यंत बाईने सुंदर अशी खिचडीची फोडणी दिली. खिचडीचा घमघमाट साऱ्या घरामध्ये रूममध्ये दरवळायला लागला. मास्तरांनाही भुकेचे वेध लागल्यासारखे झाले. चिंगी बारीक तोंड करून खिचडीकडे पाहत होती. मास्तरांना थोडंसं प्रश्न पडला आणि नामा मास्तरने बाईला विचारलं, बाई तुमची भाषा तर एवढी शुद्ध आहे, सुंदर आहे आणि घरंदाज घराण्यातल्यासारखं तुम्ही वावरता आणि हे काय प्रकार आहे आणि तुम्ही अशा गलिच्छ कामामध्ये कसं काय आलात तुम्ही. त्यावेळेस ती महिला म्हणाली, साहेब कशाला दुखावरची खपली काढता आहे, असू द्या ना, झाकलेली दुःख नीट झालेलं आहे ते कशाला उलगडून दाखवता. मास्तर म्हणाले, तसं नाही बाई, सहज विचारलो, मी एक शिक्षक आहे म्हणून विचारलं. तेव्हा ती म्हणाली, साहेब
माझं घर हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातलं. मी पाटलाच्या घरची. माझ्या घरी 3 ताळी माडी आहे आणि आईने नवस केला की मला जे पोर होईल ते मी देवीला समर्पित करेन. बऱ्याच दिवसानंतर मूल म्हणून जन्माला आले ते मीच. पहिलं मूल म्हणून देवीला अर्पण केलं गेलं. देवीचा कार्यक्रम घेतला गेला आणि मला देवदासी म्हणून दिलं गेलं. वाजत गाजत माझं काम केलं. माझा पाहुणचार केला गेला आणि मला घरातून बिदागी केली. मर्याईला मी वाहिले गेले आणि मी इथं 10 ठिकाणी आले. पुण्याला आल्यानंतर ह्या म्हातारीने मला आधार दिला आणि मला इथं आसरा दिला. त्याच्यामुळं मी जगू शकले आणि ही पोटात जी वाढलेली मूल आहे ती अशीच आहे. म्हणून साहेब मी अशी जगते आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला असा प्रकार करावा लागतो. शेवटी पोट आहे तर कोट आहे, ओट आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे साहेब. आम्ही आमच्या पोटाच्या खळग्या भरण्यासाठी हे करतो आहोत. तोपर्यंत चिंगी म्हणाली, आमाय मला भूक लागली, वाढ ना. त्यावेळेस साहेब 2 घास चिंगीला खाऊ घालते आणि मग आपण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. त्यावेळेस मास्तर म्हणाले, मलाही भूक लागलेली आहे. तुम्ही केलेली खिचडी मलाही वाढा. आपण दोघे तिघे मिळून खिचडी खाऊया. तसं बाईनं सगळ्यांना खिचडी वाढून घेतलं. सगळ्यांनी पोट भरून जेवले. मास्तरांनी ढेकर दिला आणि म्हणाले, मी आता निघतो असं म्हणाले. आणि निघता निघता मास्तराने घरातून काढता पाय घेतला, पण सोबत चिंगीचा हात धरून ते बाहेर पडले. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण महात्मा फुले अध्यापक विद्यालय जळकोट जिल्हा लातूर येथील प्राचार्य चंद्रशेखर कळसे यांचं स्वरचित कथावाचन ऐकलं. श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमात तो क्षण, ती वेळ आलेली आहे कार्यक्रमातून निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार.